मॅडम, आज माझ्या मुलीने टिफिन खाल्ला नाही. तुम्ही वर्गावर होत्या ना, मग तुमचं लक्ष नाही का तिच्याकडे? आई, मेरी बात सुनिए आप पहले। बेटा, आज आपने टिफिन खोला था ना बड़ा वाला, फिर उसमें का जो छोटा टिफिन था आपने मुझे बताया था। नहीं। देखिए मैम, हाँ मॅडम. मॅडम, तुम्ही होत्या ना पण तिथे तुमचं काम होतं. एक मिनिट. इथे एक गोष्ट पालक म्हणून आपण लक्षात घेतली पाहिजे मॅडम. प्रत्येक वेळेस मुलाची अडचण शिक्षकांना न सांगितल्याशिवाय समजेलच असे नाहीये मॅडम. मला एक सांगा मॅडम, तुमची मुलगी जेवायला बसलेली आहे, तिला तुम्ही भाजी पोळी दिलेली आहे. तिने काय केलं, पोळी खाल्ली आणि तिला अजून पोळी पाहिजे होती, पण तिने पोळी न मागता ती उठून गेली आणि थोड्या वेळात तिच्या बाबांकडे जाते ती आणि तिच्या बाबांना जाऊन सांगते की आज मम्मीने मला पोटभर जेवण दिलेच नाही. अशा वेळेस तुम्हाला काय वाटेल? नाही मॅडम, मी तिला बोलली असती की तुला जर अजून पोळी पाहिजे होती तर मला बोलली असती, मी तुला नक्की दिली असती. मी समोरच होती तुझ्या बसलेली. आता याचा अर्थ असा होतो का मॅडम, आईने मुलीला जेवायला दिलेच नाही किंवा आईला मुलीची काळजी नाही? आई तिथे होती, मुलगी तिथे होती, देण्याची तयारी पण होती, पण मुलीने सांगितलं नाही. मुलीला सांगायची गरज होती, पण मुलगी बोलली नाही. तशीच गोष्ट शाळेतही घडते मॅडम, शाळेतही घडते. आई आणि शिक्षक या दोघांची इंटेन्शन तर एकच होते, पण फक्त शिक्षकाला दोष देऊन चालेल का? प्रत्येक वेळी शिक्षकाला दोष देण्यापेक्षा आपण बाळालाच एक चांगली सवय लावून घेऊया ना. तिला काही अडचण असेल, तिला काही हवं असेल तर तिने स्पष्टपणे शिक्षकाला सांगावं, घरी आपल्या आईला सांगावं. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक गरज प्रत्येक शिक्षकाला किंवा आईलाही ओळखता येणार नाही. म्हणून मुलांना स्पष्टपणे सांगण्याची सवय लावणे ही खूप गरजेचे आहे. शेवटी एकच सांगावेसे वाटते, पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, पालकांनी मुलांना समजून घ्यावे आणि मुलांनी स्वतःची गरज सांगायला शिकावे. या तिघांचा जेव्हा संवाद चांगला असेल ना, तेव्हा छोट्या गोष्टीचे मोठे गैरसमज होणार नाही. मुलांना फक्त मदत करू नका, तर त्यांना मदत मागायला शिकवा.